वडाळ्यातील जुने लेप्रसी कब्रस्थान जेसीबीने उद्ध्वस्त केल्याचा आरोप, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची शोभाताई पातारे यांची मागणी। वडाळा बहिरोबा तालुका नेवासा येथील गोरापूर हद्दीत लेप्रसी कुष्ठरोग रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव असलेले जुने कब्रस्थान जेसीबीच्या सहाय्याने उखडून सपाट केल्याचा गंभीर आरोप वायडर चर्च मिनिस्ट्री युनायटेड चर्च ऑफ बोर्डच्या प्रॉपर्टी केअरटेकर सौ शोभाताई पातारे यांनी केला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। शोभाताई पातारे यांच्या म्हणण्यानुसार आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता FJFM हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर रवी डेव्हिड प्रभाकर व झिने नावाच्या व्यक्तीने संगनमत करून जेसीबीच्या सहाय्याने सदर जुन्या कब्रस्थानाची जागा उखडून सपाट केली। यावेळी 2 मोठ्या झाडांची मुळासकट कत्तल करण्यात आली असून काही मृत व्यक्तींचे लाकडी क्रॉस, लोखंडी क्रॉस व दगडी क्रॉस जमिनीखाली गाडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। ही साधीसुधी मोकळी जागा नसून लेप्रसी रुग्णांच्या अंत्यविधीसाठी वापरली जाणारी ऐतिहासिक जागा आहे, असा दावा शोभाताई पातारे यांनी केला आहे। गोरापूर हे लेप्रसी रुग्णांच्या वास्तव्य, पुनर्वसन तसेच त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधी करण्यासाठी वापरले जाणारे ठिकाण होते। विविध धर्मीय रुग्णांच्या धार्मिक प्रथेनुसार याच परिसरात अंत्यविधी केले जात असल्याचे त्यांनी सांगितले। या कब्रस्थानाच्या अस्तित्वाचे पुरावेही घटनास्थळी असल्याचा दावा करण्यात आला आहे। एका क्रॉसवर 1984 हे मृत्यूचे वर्ष नमूद असल्याचे, तर 2025 मध्ये साठे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद असल्याचे शोभाताई पातारे यांनी सांगितले। त्यामुळे ही जागा अनेक वर्षांपासून कब्रस्थान म्हणून वापरात असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांचे म्हणणे आहे। परिसरातील नागरिकांनीही याबाबत माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले। शेजारी राऊत कुटुंबाची जमीन असून ती टोल मिशनरी यांनी ही जागा लेप्रसी रुग्णांच्या कब्रस्थानासाठी उपलब्ध करून दिली होती, असा दावा पातारे यांनी केला आहे। त्यामुळे संस्थेच्या मालकीबाबत तसेच कब्रस्थानासाठी वापराबाबत असलेले सर्व कागदपत्रे तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणात डॉक्टर रवी डेव्हिड प्रभाकर झिने नावाची व्यक्ती, संबंधित जेसीबी चालक तसेच स्थानिक विनोद गायकवाड यांची भूमिका तपासावी आणि कब्रस्थान उद्ध्वस्त केल्याप्रकरणी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी शोभाताई पातारे यांनी केली आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, घटनास्थळाचा पंचनामा करावा, पुरावे सुरक्षित ठेवावेत आणि तहसीलदारांनीही महसूल नोंदी व जागेची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। मृतांच्या दफनभूमीवर जेसीबी चालविण्याचा अधिकार कोणाला दिला? प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका शोभाताई पातारे यांनी घेतली आहे। या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच दोष निश्चित होतील। संबंधित डॉक्टर रवी डेव्हिड प्रभाकर झिने, विनोद गायकवाड अथवा जेसीबी चालक यांची बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल। स्मशानभूमी होती नाही का? होती नाही, आहे आता 2 महिन्यापूर्वी इथं म्हणजे जेसीबीने सगळे काठ्या बिठ्या लोटल्यात आणि इथं नाव काय आहे? बाजीराव दगडू गायकवाड। बाजीराव दगडू गायकवाड 84 सालमध्ये 84 सालात इथं 84 सालाचा दगड येतो, म्हणजे 84 सालापासून हे कब्रस्थान होतं गोरापूरच्या लोकांचं, ख्रिश्चन लोकांचं। आणि हे दगड अक्षरशः जेसीबीने लोटून दिले, म्हणजेच ही स्मशानभूमी होती। इथं जागा तयार केली, सगळे दगड क्रॉस हे नाव लोटून दिलेत। आणि आता हे हा क्रॉस बघा, हे किती इथं नाव आहे, नाव जरा पुसलेलं आहे, परंतु हा क्रॉस आहे, हा क्रॉस आहे। याचा अर्थ इथं स्मशानभूमी होती, आणि ही स्मशानभूमी होती तर हा डॉक्टर प्रभाकर आणि त्याच्या बरोबर जे असलेले लोक यांनी संघटितपणे एकत्रित येऊन पूर्ण मिशन लुटायचा कार्यक्रम केलाच, परंतु गोरगरिबांच्या ज्या कबरी होत्या पूर्वीपासूनच्या 84 सालात ते पुरलेलं आहे बघा तो दगड। आणि हे आता किती साल हे दिसत नाही, पण इतकं जुनं
म्हणजे हे कब्रस्तान सुद्धा यांनी उद्ध्वस्त केलंय. यांच्यावर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. आणि हे जे झाड बघा, हे झाड हे जर एवढे मोठे झाड हे जर तोडण्यात याची परवानगी आलेली आहे का, परवानगी घेतलेली आहे का? हे एक झाड, हे पण झाड, हे नेमकं काय करून राहिलं डॉक्टर प्रभाकर आणि त्याच्याबरोबर संघटित असलेले लोक. आणि ही सगळी स्मशानभूमी त्यांनी काढून टाकली. स्मशानभूमी ठेवलेली नाहीये. हे सगळ्या कबरी त्यांनी लोटलेले, इकडे लोटलेले काही इकडे लोटलेले. नेमकं यांना याच्यावर नाव आहे गायकवाडाचे. बापरे. हा एक क्रॉस, खाली पण नाव आहे त्याला. हा एक क्रॉस, सगळे दडपून टाकलेले, सगळे क्रॉस दगड सगळे दडपून टाकलेले. इतका भयान कार्यक्रम चालू आहे. ताराबाई अर्जुन गायकवाड आहे. ताराबाई अर्जुन गायकवाड म्हणजे 84 सालापासूनच्या ज्या कबरी आहे ते यांनी उद्ध्वस्त केलेले आहे. नेमका डॉक्टर करतो तरी काय? गौण खनिज पण मुरुम विकितो, गौण खनिजची केसेस होतात याच्यावर. हे शेततळ म्हणतो, इथं सगळा मुरुम उचलला, हा सगळा मुरुम काढला, सगळं खोलगट जागा त्याने केली, मुरुम विकतोय. आता इथं नेमकं काय त्याचं चालू आहे बघायला पाहिजे. आता मावती झालेले आहे, त्याचं जाळलेलं आहे ते, तिकडे जाळलंय पण याच्यातच येतं ना ते स्मशानभूमी. हा हे पूर्ण, हा हे पुरलेले आहे हवे, हे जुने आहेत एकदम, याला काही राहील नाही. म्हणजे हे पुरलेलं आहे. हा ही पुरलेली जागा आहे. कोणी पुरलेलं असतं, कोणी क्रॉस बनवतं. म्हणजे इथं गोरापूरला लोक राहतात. ते क्रॉस आहे तवायचे बाळू साठे. फोटो काढू. त्याच्यावर नाव काय आहे? संदीप बाळू साठे. 2019 ला मृत्यू झालेला आहे. हा संदीप बाळू साठे. म्हणजे ही स्मशानभूमी आहेच, स्मशानभूमी आहे. मग इथं जर JCB लावून जर ही जागा साफ करायला लागले, हे कुणाच्या आदेशाने? ही जर स्मशानभूमी आहे तर हे कुणाच्या आदेशाने काढण्यात आली? आज इथं या लोकांच्या, यांचे जे मयत लोक आहेत त्यांची विटंबना कोणी केली? डॉक्टर हिंदू धर्मावाले, का? हिंदू धर्मावाले इथं जाळलेलं आहे. हिंदू धर्माच्या लोकांचं हे इथं प्रेत जाळलेलं आहे. म्हणजे ही स्मशानभूमीच आहे. कारण इथं जाळलेलं दिसतंय, तिथं पुरलेलं दिसतंय, तिकडं क्रॉस दिसतात. म्हणजे सगळ्या जाती धर्मांच्या लोकांची स्मशानभूमी आहे हे इथं दिसून आलंय. कोणता JCB आला होता का? काय JCB एवढीच आहे इथून इकडं. हिंदूची स्मशानभूमी लोटून घेतलं. क्रॉस काढले, क्रॉस खाली दडपले, काही क्रॉस वाकडे तिकडे पडले, झाडं तोडले आणि इथं इतका मोठा खड्डा केला, सगळा मुरुम वाहून नेला, सगळा मुरुम वाहून नेला. इथं शासनाचं पण लक्ष नाही, ट्रस्टींचं पण लक्ष नाही. हा मुजोर डॉक्टर प्रभाकर हा याचा खेळ लवकरच संपला पाहिजे. आणि इकडे घर आहे जे गोरापूरमध्ये राहतात, हे लेप्रसी लोक, यांचे घर आहे, यांचं कोणी मयत झाल्यानंतर ते इथं पुरत असतात. सगळ्या जाती धर्माचे लोक इथं राहतात. कोणी जाळतं, पुरतं, कोणी क्रॉस बनवतं. आणि ही स्मशानभूमी उद्ध्वस्त करण्याचा ज्या डॉक्टरला अधिकार दिलाच कोणी?